नमस्कार मित्रांनो, माऊली जी के या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आपण प्रश्न काही पाहणार आहोत व थोडक्यात स्पष्टीकरण बी पाहणार आहोत. तर चला तर सुरू करूया. पहिला प्रश्न आहे, मातील आद्य क्रांतिकारक कोण होते? तर पर्याय नंबर 1 राजा राममोहन राय, नंबर 2 दादाभाई नौरोजी, नंबर 3 विदा सावरकर, नंबर 4 वासुदेव बळवंत फडके. तर याचं योग्य उत्तर आहे वासुदेव बळवंत फडके, नंबर 4. तर वासुदेव बळवंत फडके यांच्याबद्दल थोडक्यात आपण स्पष्टीकरण पाहूया. त्यांचा जन्म 4 नोव्हेंबर 1845 कुलाबा शिराढोण येथे झाला. पेशवाईत पनवेल जवळचा कर्नाळा किल्ल्याची किल्लेदारी फडके यांच्या घराण्यात होती. उदरनिर्वाहासाठी पहिल्यांदा रेल्वे खात्यात लिपिक व त्यानंतर लष्कर खात्यात लेखा विभागात त्यांनी काम केले. नोकरीमुळे आईच्या अंत्यविधीला पोहोचू शकले नाहीत म्हणून नोकरी सोडली. त्यानंतर त्यांच्या विचारावर कोणाकोणाचा प्रभाव होता तर न्यायमूर्ती रानडे व गणेश वासुदेव जोशी यांचा. ऐक्यवर्धिनी संस्था त्यांनी सुरू केली. पुण्यात 1874 पुणा नेटिव्ह इन्स्टिट्यूशन शाळा सुरू केली. त्यातून स्वदेशीचा पुरस्कार करण्याचा प्रयत्न केला. पुढे याचेच रूपांतर भावे स्कूलमध्ये झाले. आपली ओळख इंग्रजांना पटू नये म्हणून त्यांनी दाढी वाढवली होती. 1873 स्वदेशी वस्तू वापरण्याची शपथ घेतली होती. हे दत्त उपासक होते. त्यांनी दत्त महात्मे नावाचे 7000 ओव्यांचे ग्रंथ लिहिला. पहिला दरोडा दौलतराव नाईकांच्या मदतीने घातला. धामारी गावातील 3000 रुपये मिळवले. त्यांना पकडण्याचे वॉरंट डॅनियलने काढले होते. रामोशी यांनी नंतर त्यांची साथ सोडली होती. 23 जुलै 1879 विजापूरजवळील देवर नावडगी या गावांच्या बाहेर बुद्ध विहारात गाढ झोपेत असताना त्यांना अटक करण्यात आली. त्यांचा खटला न्यायमूर्ती अल्फ्रेड केसर यांच्यासमोर चालला होता. वकीलपत्र सार्वजनिक काकांनी घेतले होते. उच्च न्यायालयात त्यांच्या बचावाची कार्य महादेव चिमाजी आपटे यांनी केले. 3 जून 1880 तेहरान बोटीने एडनला तुरुंगात पाठवण्यात आले. तिथेच 17 फेब्रुवारी 1883 त्यांचे निधन झाले. अमृत बाजार पत्रिकामध्ये त्यांच्या देशप्रेमाने ओथंबलेला हिमालयासारखा उत्तुंग महापुरुष असा गौरव करण्यात आला. तर आपण पाहूया दुसरा प्रश्न. चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाखाली सरदार भगतसिंग यांनी 1928 मध्ये कोणती संघटना स्थापन केली? तर पर्याय आहे नवजीवन सैनिक संघ, नंबर 2 गद्दर, नंबर 3 हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन, तर नंबर 4 नवभारत. याचं योग्य उत्तर आहे हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन. तर याच्याबद्दल थोडक्यात आपण माहिती पाहूया. हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन, इंग्रजीमध्ये त्याला HSRA असं शॉर्ट फॉर्म आहे. 8 ते 9 सप्टेंबर 1928 रोजी दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर बैठक भरली होती. त्या बैठकीत भगतसिंगांच्या सूचनेनुसार HRAचे नामकरण HSRA करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचे ध्येय साम्यवादी समाजवाद. उद्दिष्ट वैयक्तिक क्रांतिकारी कृत्याऐवजी सशस्त्र क्रांतीद्वारे भारताला ब्रिटिश शोषणापासून मुक्त करणे. भगतसिंगाचा मुख्य भर सामाजिक न्यायावर व समानतेवर आधारित समाज निर्माण करणे. HSRAचे मुख्यालय प्रथम झाशी
नंतर आग्रा करण्यात आले. यातील क्रांतिकारक शिववर्मा, चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, भागवती चरण व्होरा व त्यांच्या पत्नी दुर्गा भाभी, सुखदेव धापट, जयदेव कपूर, विजय कुमार सिन्हा. HSRचे कार्य, सॅडर्सचा खून 1928, असेंब्ली बॉम्ब हल्ला, दिल्ली, लाहोर कट. तर आपण तिसरा प्रश्न पाहूया. दिनांक 21 डिसेंबर 1909 रोजी कलेक्टर जॅक्सनवर कोणी गोळ्या झाडल्या? मित्रांनो, माहिती चांगली वाटत असेल तर तुम्ही लाईक करा आणि व्हिडिओला म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर पर्याय आहेत विदा सावरकर, नंबर 2 अनंत कान्हेरे, पर्याय नंबर 3 विनायक दामोदर चापेकर, पर्याय नंबर 4 गणेश दामोदर चापेकर. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अनंत कान्हेरे. तर याच्या अनंत कान्हेरेबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. 21 डिसेंबर 1909 नाशिकला अभिनव भारताच्या अनंत कान्हेरे यांनी नाशिकचा कलेक्टर जॅक्सन यास गोळ्या घालून ठार केले. नाशिक गट खटल्यास 38 लोकांना अटक केली होती. अनंत कान्हेरे, कर्वे, देशपांडे या 3 क्रांतिकारकांना फाशी देण्यात आली व इतर 3घांना जन्मठेप तर इतरांना सक्षम कारावासाची शिक्षा ठोठावली. सावकारांचे बंधू गणेश दामोदर सावरकर यांच्या घराची झडती अंती अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे सापडले म्हणून खटला भरून जन्मठेपेची शिक्षा हा निकाल देण्याचा नाशिकचा न्यायाधीश जॅक्सन होता, म्हणून अनंत कान्हेरे त्याला गोळ्या घालून ठार केले. अनंत कान्हेरेचे वय 17 वर्षे होते व तो अभिनव भारताचा सदस्य होता. त्यांनी जॅक्सनवर 7 गोळ्या झाडल्या होत्या. चौथा प्रश्न. आझाद हिंद सेनेची स्थापना सुलभ कशाने झाली? तर पर्याय पहिला, दुसऱ्या महायुद्धात. आझाद हिंद सेनेची स्थापना सुलभ कशाने झाली? पर्याय क्रमांक 1 दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिश संकटात सापडल्याने. नंबर 2 पहिल्या महायुद्धात ब्रिटिशांचा प्रभाव. नंबर 3 बंगालची फाळणी. नंबर 4 वरीलपैकी एकही नाही. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिश संकटात सापडल्याने. थोडक्यात आपण आझाद हिंद सेनेबद्दल माहिती पाहूया. आझाद हिंद सेनेची स्थापना 1942ला झाली. संस्थापक सुभाषचंद्र बोस. निशाणी तिरंगा ध्वज, त्यावर झेपणाऱ्या वाघाचं चित्र. घोषवाक्य चलो दिल्ली. बोधवाक्य एकता विश्वास बलिदान. समरगीत कदम कदम बढाए जा. अभिवादांचे शब्द जय हिंद. मित्रांनो, 5वा प्रश्न बघण्याआधी तुम्ही व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. ब्रिटिश व भिल्ल यांच्यातील कोणत्या युद्धात कॅप्टन हेनरी मारला गेला? पर्याय क्रमांक 1 अंबापानी. पर्याय क्रमांक 2 नांदगाव. पर्याय क्रमांक 3 नांदूर शिंगोटे. पर्याय क्रमांक 4 पेठ सुरगाणा. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नांदूर शिंगोटे. थोडक्यात आपण या युद्धाबद्दल कॅप्टन हेनरीबद्दल माहिती पाहूया. स्पष्टीकरण कसं आहे. 1857च्या उठावांच्या काळात खानदेशात भिल्लांनी उठाव केला. खानदेशात भिल्लांची संख्या मोठी होती. उत्तर भारतातील उठावांच्या घटनापासून प्रेरणा घेऊन सातपुडा विभागात भिल्लांनी धुमाकूळ घातला होता. 1857च्या उठावाचा फायदा घेऊन मौवशिया नाईक व काजीसिंह यांच्या नेतृत्वाखाली 1500च्या वर भिल्ल या उठावात सामील झाले. इंग्रज व भिल्ल यांच्यात
अंबापानीची लढाई झाली. यात भिल्लांची 56 जण मारले गेले. 170 भिल्ल जखमी झाले. पुणे नाशिक रस्त्यावर नांदूर शिंगोटे गावाजवळ भिल्ल व इंग्रज यांच्यात युद्ध झाले. त्यात कॅप्टन हेनरी मारला गेला. विशेष म्हणजे काजीसिंह व त्यांच्या साथीदारांनी सरकारी खजिना लुटला होता. जंगलातून जाणारे मार्ग हे भिल्लांच्या मालकीचे आहेत असे समजून तिथे कर लावला. शेवटी कंपनी सरकारने भिल्लांची उठाव मोडून काढला. तर मित्रांनो, व्हिडिओ पसंत आला असेल तर माहिती भरपूर वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून जा.